कधी नव्हे ते आज आमच्या पोरांनी इडली खायची फर्माईश केली होती. त्यामुळे सकाळीच मी इडलीसाठी डाळ तांदूळ इथे भिजत घालून ठेवलं होतं. आज भरपूर साड्यांचे पार्सल मला डिस्पॅच करायचे होते. ते पॅक करून दिले आणि अभिचं इथं चाललेलं, "मम्मा मी पण तुला मदत करणार." पण उचलतंय कुठे? ओंकार दाजी आहे आपला, तो घेऊन गेला. इथे ना घराच्या कडेला काम सुरू असल्यामुळे खूप सारा आमच्या इथे पसारा झालाय आणि आजच हा भाजीपाला सगळा आणला होता. तो आत्या निवडत बसल्या होत्या. आता आजच आणलंय सगळं, पण तरीसुद्धा भाजीला काय करायचं हा प्रश्न चालला होता. त्यामुळे आज ठरवलं की बेसनच बनवायचं. कारण बेसन भाकरीपेक्षा भारी तर काही बेतच नाहीये. आणि आता सध्या असं झालंय की कशालाही मुंग्या होत्यात. आता ह्या भाजलेल्या शेंगा ठेवल्या होत्या, यात सुद्धा एवढ्या सगळ्या मुंग्या झाल्यात. म्हटलं चला हे बाहेर नेऊन ठेवूया. आधी मस्तपैकी भाकरी बनवून घेऊया. कारण भाकरी बनवलेल्या असल्या आणि गरमागरम बेसन तयार झालं की मस्त त्यावरती ताव मारता येतो. आता टम्म फुगल्या होत्या इथे भाकरी माझ्या. पण नेमका लायटरचा आमच्या जीव गेला. मग काय आहे आपल्याकडे माचीस, त्यानेच गॅस पेटवला. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं इडलीचं हे जे पीठ आहे ते पण बारीक करून ठेवूया आणि आज केसांची थोडीशी खातिरदारी करूया. तर केसांना ऑइलिंग करायचं होतं आणि आता मला असं झालंय की केसांवरती ना कोणतेच केमिकल वापरायला नको वाटतायत. त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या एका ताईने बनवलेलं होममेड हेअर ऑइल मी इथे वापरतेय. स्वामी हेअर ग्रोथ ऑइल हे आहे. यामध्ये ज्या काही गोष्टी वापरलेल्या आहेत त्या सगळ्या आयुर्वेदिक आहेत. रोजमेरी आहे, जास्वंद आहे, ॲलोवेरा आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी वापरल्यात. याच्या रेग्युलर वापराने ना आपली केस गळती कमी होते, अकाली केस पांढरे होत नाहीत, केस मऊ होतात, त्यांना एक शाईन येते आणि त्याचसोबत होममेड शॅम्पू सुद्धा आहे. या दोन्ही गोष्टींच्या रेग्युलर वापराने ना आपल्या केसांची वाढ सुद्धा बूस्ट होते. त्यामुळे तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवे असतील तर स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा. चला.